जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशू आहेत पालखीमध्ये. या सोहळ्यामध्ये 2 आशू आहेत. एक परभणी जिल्ह्यातील पाथर्डी येथील रणेर यांचा एक आशू आहे आणि अकलूज येथील मोहिते पाटलांचा एक आशू आहे. आता आपल्या बरोबरच मोहिते पाटलांच्या आशवाचे स्वार की ते ह्या रिंगण सोहळ्याचा अत्यंत महत्वाचं असं भूमिका बजावतात. रिंगण सोहळ्यामध्ये अश्व पळवत असताना कुणाला इजा होऊ नये, काय होऊ नये, ही जबाबदारी फार मोलाची घेतात आणि लाखो वारकरी किंवा संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पाहत असतं. आणि रिंगण सोहळा पाहण्यासाठी अनेक गावातून लोक येतात तिथं. आपल्या बरोबर स्वतः काय काय सांगाल, कसं रिंगण सोहळ्याचं असतं? रिंगण सोहळ्याची तयारी आम्ही 3 महिन्या अगोदरच चालू असते. घोडा एक प्रशिक्षण म्हणून पूर्ण तयारी केलेली असते, पूर्ण तयार केलं जातं ना. इथे शिस्त घोड्याला लावली जाते 3 महिन्यात की कोणाला इजा होऊ नये. एक तर त्याला पूर्ण ट्रेनिंग 3 महिन्यापासून रिंगण दाखवलं जातं, कसं असं पळायचं, म्हणजे कसं त्याला प्रशिक्षण दिलं जातं. त्याचा खुराक वगैरे सगळं, त्याला डाएट वगैरे सगळं म्हणजे असं त्याला देतात. म्हणजे पूर्ण घोडा पूर्णपणे शांत होऊन वारीमध्ये येतो. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिंगण चालू असतं त्यावेळेस जबाबदारीचं काम असते. लोक येतात, अचानकच मध्ये येतात. काय असा अनुभव एखादा की लोक आले पण तुम्हाला ते घोडं तुम्हाला आवडलं तुम्ही? आता कालच बघा, कारण काल घोडा एक असं शिस्तप्रिय चालत होता, पण असं लोक घोड्याची पाय उचलताना पूर्ण असं मी पूर्ण कंट्रोल केला तरी घोडा माझा म्हणजे असा पूर्ण आला. शेवटी मी कंट्रोल करत करत घोडा शेवटी होतोच. पण आपलं वारकरी त्यांना म्हणजे पायाखालची माती पाहिजे असते, ते एक भक्तीसाठी येतात. घोडा शिवाय धावताना जरा थोडी शिस्त बाळगली पाहिजे असते. खरं तर तुम्ही काय ह्या आता पुढचं एक अकलूजचं गोल्ड रिंगण आहे, त्या गोल्ड रिंगणामध्ये लोकांनी असं मध्ये येऊ नये म्हणून तुम्ही वारकऱ्यांना काय आव्हान करता? एक तर रिंगण पूर्ण झाल्याशिवाय तरी वारकऱ्यांनी आत येऊ नये मी तर म्हणणं आहे. कारण घोडा धावत असतो, घोडा पूर्ण धावत असताना घोड्याला वेग असा भरपूर असतो ना, पूर्ण आनंद वातावरण असतं, त्यात कोणाला इजा होऊ नये एवढी दक्षता घ्यावी वारकऱ्यांनी. खरं तर वारकऱ्यांनी सुद्धा शिस्तबद्ध राहायला हवं. घोड्याचं पूर्ण रिंगण झाल्याशिवाय त्यांनी घोड्याच्या टापाखालची माती अशी घेऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करावेत आणि शिस्त बाळगण्याचा प्रयत्न करावा असं त्यांचं मत आहे. हर्षद गोरखासह मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर, वडापुरे.